किल्ले जंजीर भारतीय इतिहासातील असा किल्ला जो शेवटपर्यंत अजिंक्यच राहिला. 15व्या शतकात राजाराम पाटीलने बनवलेला हा किल्ला अहमदनगरच्या सुलतानाने फितुरीने मिळवला. नंतर हा सिद्दींच्या अंडरमध्ये आला. सिद्दींनी याची रचना अजून मजबूतरित्या केली. 22 एकरमध्ये पसरलेला, चौकोन पाण्यामध्ये असलेला, 40 फूट उंच तटबंदी, समुद्राच्या मधोमध असून पिण्याच्या पाण्याचे 2 विहिरी, युद्धासाठी 542 तोफांनी सज्ज, शत्रूला भूल पाडणारे प्रवेशद्वार, ज्यामुळे हा किल्ला बनला अभेद्य. पोर्तुगीज आणि इंग्रजांनी अनेकदा प्रयत्न करून देखील त्यांना हा किल्ला जिंकता आला नाही. पण नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला जवळपास जिंकलाच होता की तेवढ्यात औरंगजेबने रायगडावर हल्ला केलेली माहिती मिळताच महाराजांना युद्ध अर्ध सोडून वापस परतावं लागलं. पुढे बाजीराव पेशवा आणि चिमाजी अप्पांनी जंजिरा मोहिमेदरम्यान जंजिराचा तह केला, ज्यामुळे हा सिद्दींच्या अंडरमध्येच राहिला.